नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इंग्लिश व्होकॅब्युलरी लर्न विथ पिक्चर्स. म्हणजेच पिक्चरच्या माध्यमातून व्होकॅब्युलरी शब्दार्थ कसे लक्षात ठेवावे हे तुम्ही या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. आणि या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये जे अँटोनिम विचारतात, सिनोनिम विचारतात, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, इडियम, फ्रेजेस आणि स्पेल एररचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, पहिला वर्ड आहे आपल्याकडे सर्वेलन्स. ओके, पहिला वर्ड आहे आपल्याकडे सर्वेलन्स. सर्वेलन्सचा मीनिंग काय होतं आपण सर्वप्रथम पाहूया. बघा, मीनिंग होतो द केअरफुल वॉचिंग ऑफ समबडी हू मे हॅव डन समथिंग रॉंग. बघा मित्रांनो, द केअरफुल वॉचिंग, केअरफुलचा अर्थ होतो काळजीपूर्वक, वॉचचा एक अर्थ होतो एखादी गोष्ट पाहणे, दुसरा अर्थ होतो पहारा ठेवणे, म्हणजेच एखाद्या गोष्टीवरती लक्ष ठेवणे. बघा, द केअरफुल वॉचिंग ऑफ समबडी म्हणजे कोणावर तरी, हूचा अर्थ होतो जो की, हू मे हॅव डन समथिंग रॉंग म्हणजे असा कोणीतरी जो व्यक्ती आहे ज्याने काहीतरी रॉंग केलंय म्हणजे चुकीचं केलंय, त्या चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तीवरती नजर ठेवणं, त्याच्यावरती देखरेख ठेवणं, याला म्हणतात सर्वेलन्स. ओके, आता मराठीमध्ये त्याचा अर्थ बघा, एखाद्या संशयित गुन्हेगारावर ठेवलेली नजर किंवा पाळत किंवा टेहळणी करणं, याला काय म्हणतात? सर्वेलन्स करणं म्हणतात. म्हणजेच काय तर देखरेख ठेवणं. ओके, आता मित्रांनो एक्झाम्पल पाहूया, आणखी तुम्हाला जास्त क्लिअर होईल. बघा एक्झाम्पल, ही वॉज अरेस्टेड आफ्टर बिंग केप्ट अंडर कॉन्स्टंट सर्वेलन्स. बघा, ही वॉज अरेस्टेड, अरेस्टेड म्हणजे पकडण्यात येणं, म्हणजे ही वॉज अरेस्टेड म्हणजेच काय तर त्याला पकडण्यात आलं. आफ्टर बिंग केप्ट अंडर कॉन्स्टंट सर्वेलन्स, कॉन्स्टंट म्हणजे सातत्याने, सातत्याने त्या व्यक्तीवरती पाळत ठेवण्यात आली आणि पाळत ठेवण्यात आल्यामुळे आपल्याला कळालं की तोच व्यक्ती गुन्हेगार आहे, म्हणून त्याला पकडण्यात आलं. बघा मित्रांनो, पिक्चरमध्ये पाहू शकता, येथे सीसीटीव्ही कॅमेरा आहे पहिल्या याच्यामध्ये, आणि दुसऱ्या याच्यामध्ये बघा हा जो व्यक्ती आहे, हा जो व्यक्ती कोण, एक ऑफिसर आहे, अधिकारी, पोलीस ऑफिसर असं आपण म्हणू शकतो. तर तो त्या व्यक्तीच्या प्रत्येक बारकाईवरती, हालचालीवरती नजर ठेवत आहे, त्याच्यावरती सर्वेलन्स करत आहे, म्हणजेच काय, देखरेख करत आहे. तर मित्रांनो, हा वर्ड तुम्हाला समजला असेल, छानपणे लक्षात राहिला असेल. चला आता नेक्स्ट वर्डकडे जाऊया. दुसरा वर्ड आहे आपल्याकडे रिडंडंट, तो आहे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय, विशेषण आहे. पाहूया रिडंडंटचा मीनिंग काय होतं. मीनिंग बघा, नॉट नेसेसरी ऑर वॉन्टेड. आता बघा, नॉट नेसेसरी म्हणजेच काय तर एखादी गोष्ट गरजेची नाहीये, किंवा नॉट वॉन्टेड म्हणजे ती गोष्ट आपल्याला पाहिजे नाहीये, म्हणजेच मराठीमध्ये होतं अनावश्यक असलेली गोष्ट किंवा नको असलेली गोष्ट. मग रिडंडंटचा अर्थ काय होतं, जी गोष्ट आपल्याला सद्यस्थितीमध्ये उपयोगाची नाहीये, अनावश्यक आहे. पाहूया एक्झाम्पल, छान कळेल तुम्हाला. बघा एक्झाम्पल, 70 फॅक्टरी वर्कर्स वर मेड रिडंडंट इन द रिझल्टिंग कट्स. बघा, 70 फॅक्टरी वर्कर्स, बघा 70 म्हणजे 70 म्हणूया, जे फॅक्टरीमध्ये काम करणारे जे वर्कर्स होते, कामगार होते, वर मेड रिडंडंट, ते सर्व काय झाले, अनावश्यक झाले. कशामुळे? तर रिझल्टिंग कट्स, नोकरीमध्ये जी कपात झाली, त्या कपातीमुळे त्या कंपनीमधले 70 कामगारांना कामावरून काढण्यात आलं. बघा मित्रांनो, चित्रामध्ये बघू शकता, हा व्यक्ती आहे, हा व्यक्ती ऑफिसमध्ये काम करतोय आणि त्याला कामावरून काढल्यामुळे हा त्याचा जो सामान आहे, त्याच्या ऑफिसमध्ये टेबलवर बसतो, तिथे एक फूल ठेवत असतो, तो फूल सुद्धा तो आता कामावरून काढून घेतल्यामुळे तो काय घरी त्याच्या नेत आहे, त्याचं जे काही सामान आहे आवश्यक असलेलं ऑफिसमधलं, ते सर्व घेऊन तो घरी जात आहे. म्हणजेच काय, तर तो व्यक्ती सध्या कंपनीला रिडंडंट झालाय, अनावश्यक झालाय, म्हणून त्याला कामावरून काढण्यात आलेलं आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट वर्ड पाहू आपण. वर्ड आहे बघा मॅजेस्टिक. मॅजेस्टिकचा मीनिंग पहा, इम्प्रेसिव्ह बिकॉज ऑफ इट्स साईज ऑर ब्युटी. बघा, इम्प्रेसिव्ह म्हणजेच काय तर आकर्षक, प्रभाव पाडणारं, बिकॉज म्हणजे कारण की, इट्स साईज ऑर ब्युटी, साईज म्हणजे आकार, ब्युटी म्हणजे सौंदर्य. बघा मित्रांनो, मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होतो, आकार किंवा सौंदर्याने प्रभाव पाडणारं, दिमाखदार, ऐश्वर्यपूर्ण, वैभव संपन्न, भव्य दिव्य शाही. बघा मित्रांनो, या चित्रामध्ये तुम्हाला हे जहाज दिसतंय. जहाज कसं आहे तर एकदम आकर्षक आहे, भव्य आहे, मोठं आहे, म्हणजेच काय, मॅजेस्टिक जहाज आहे. बघा आता मित्रांनो एक्झाम्पल, द ग्रेट शिप लुक्ड मॅजेस्टिक इन हर न्यू कलर्स. द ग्रेट शिप, ही जी मोठी शिप आहे, जहाज आहे, बघा कशी दिसते, खूप भव्य दिसते. तिच्या ज्या कलर्स आहेत, तिला जे रंग दिले आहेत, त्या रंगामाध्यमातून तिचा जो आकार आहे, त्यामुळे ती खूप मोठी दिसते, मॅजेस्टिक दिसते. मग मॅजेस्टिकचा अर्थ काय झाला, तर भव्य असं आपण त्याला म्हणू शकतो. चला आता नेक्स्ट वर्ड बघा,
फिट ॲज अ फिडल. मित्रांनो ही इडियम्स आहे, म्हणजेच काय म्हण आहे, याला आपण प्रोवर्ब सुद्धा म्हणू शकता. बघा याचा अर्थ काय होतो? टू बी व्हेरी हेल्दी अँड स्ट्रॉंग. टू बी व्हेरी हेल्दी, हेल्दी म्हणजे तंदुरुस्त, स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. मग फिट ॲज अ फिडल म्हणजेच काय, तर खूप निरोगी असणं आणि मजबूत असणं. म्हणजेच काय, तर तंदुरुस्त असणं, कोणताही आजार नसणं, त्याला म्हणूया फिट ॲज अ फिडल. आता एक्झाम्पल बघा. माय ग्रँडमदर इज 89 बट शी इज ॲज फिट ॲज फिडल. माझी जी ग्रँडमदर आहे ना, 89 म्हणजे 89 वर्षाची आहे आणि तेवढी असून सुद्धा ती फिट आहे. बघा तुम्ही या चित्रामध्ये या दोन स्त्री आहेत. साधारणतः 70, 80 ते 90 या वयोगटाच्या या दोन स्त्री आहेत आणि आता सुद्धा एकदम फिट आहेत, धावत आहेत, त्या जॉगिंग करत आहेत बागेमध्ये. म्हणजेच काय, फिट आहेत, तंदुरुस्त आहेत. म्हणजेच फिट ॲज अ फिडल. चला आता नेक्स्ट पाहूया आपण. नेक्स्ट वर्ड आहे अल्ट्रुइस्टिक. अल्ट्रुइस्टिक हे एक ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. त्याचा अर्थ पाहूया. कन्सर्न फॉर द हॅपीनेस अँड वेलफेअर ऑफ अदर पीपल रादर दॅन फॉर युअरसेल्फ. बघा, कन्सर्न फॉर द हॅपीनेस, कन्सर्न म्हणजे चिंता करणं किंवा काळजी करणं. हॅपीनेस म्हणजे आनंदीपणाचं. वेलफेअर म्हणजे कल्याण. आता मित्रांनो बघा, सोशल वेलफेअर मिनिस्ट्री, समाज कल्याण मंत्रालय, या अनुषंगाने वेलफेअरचा अर्थ होतो कल्याण. बघा पूर्ण बघूया. कन्सर्न फॉर द हॅपीनेस अँड वेलफेअर ऑफ अदर पीपल रादर दॅन युअरसेल्फ. रादर दॅन युअरसेल्फ म्हणजे स्वतःचा विचार करण्याऐवजी इतरांच्या कल्याणाचा जो विचार करतो त्याला अल्ट्रुइस्टिक असं तुम्ही म्हणू शकता. ओके, म्हणजेच मराठीमध्ये बघा परहितवादी. बघा परहितवादी म्हणजे दुसऱ्यांच्या हिताचा विचार करणारा, जनकल्याण वृत्तीचा, नेहमी लोकांचं कल्याण व्हावं असा विचार करणारा, त्याला म्हणतो आपण अल्ट्रुइस्टिक. ओके, आता एक्झाम्पल पाहूया, छान कळेल. John is an altruistic person. He has decided to spend 2 years of his life volunteering Africa. बघा, जॉन इज अन अल्ट्रुइस्टिक पर्सन. हा जो जॉन नावाचा व्यक्ती नाही, या चित्रामध्ये दिला बघा, हा जॉन नावाचा व्यक्ती कोण आहे? अल्ट्रुइस्टिक म्हणजेच जनहितवादी व्यक्ती आहे. नेहमी दुसऱ्यांचा विचार करतो, तो सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करतो. म्हणून बघा, ही हॅज डिसाइडेड टू म्हणजे त्यांनी ठरवलं टू स्पेंड 2 years ऑफ हिज लाईफ. स्पेंड म्हणजे घालवणे. ही इज 2 years ऑफ हिज लाईफ व्हॉलंटिअरिंग इन आफ्रिका. व्हॉलंटिअर म्हणजेच काय, तर स्वप्रेरणेनं, स्वइच्छेने एखादं काम करणं. या जॉनने काय ठरवलं की त्याच्या आयुष्यातले 2 वर्ष तो आफ्रिकेमध्ये लोकांच्या सेवेसाठी घालवणार. बघा इथे फूड डोनेट करायला जॉन पण आहे, त्याची पत्नी पण आहे, दोघं पण मिळून काय फूड डोनेट करणार आहेत. कुठे, तर आफ्रिकेमध्ये. मग अल्ट्रुइस्टिकचा अर्थ काय होतो? असा व्यक्ती जो नेहमी इतरांच्या कल्याणाचा विचार करतो. चला आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे डिरोगेटरी. आता हे डिरोगेटरी आहे बघा मित्रांनो, ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय, तर विशेषण आहे. बघा आता त्याचा अर्थ काय होतो? एक्सप्रेसिंग अ लॅक ऑफ रिस्पेक्ट फॉर ऑर लो ओपिनियन ऑफ समथिंग. बघा, एक्सप्रेस म्हणजे स्पष्ट करणे, अ लॅक ऑफ रिस्पेक्ट, रिस्पेक्ट म्हणजे आदर, लॅक म्हणजेच काय, तर अभाव असणे, म्हणजे एखाद्याचा आदर न करणं म्हणजेच अनादर करणं. ऑर ऑफ लो ओपिनियन ऑफ समथिंग म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला तुच्छ लेखणं, म्हणजेच डिरोगेटरी म्हणू शकतो. बघा मराठीमध्ये अर्थ काय होतो? अनादर दाखवणारे किंवा एखाद्या गोष्टीविषयी वाईट मत असणारे, मानहानिकारक, अप्रतिष्ठा करणारे किंवा कमीपणा आणणारे किंवा बदनामीकारक. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही टोचून खोलून बोलणं किंवा त्याचा नेहमी अपमान करत राहणं, त्याची अप्रतिष्ठा करणारं, तर त्याला म्हणू शकतो डिरेगेटरी रिमार्क्स तुम्ही म्हणू शकता. पहा आता तुम्ही एक्झाम्पल, तुम्हाला छान कळेल. ही मेड सम डिरोगेटरी कमेंट ऑर रिमार्क अबाउट हर अपिअरन्स. बघा, त्याने काय केले? डिरोगेटरी कमेंट म्हणजे मानहानिकारक किंवा अपमान करणारे कमेंट केले, शब्द वापरले, रिमार्क केले. कशामुळे? तर अबाउट हर अपिअरन्स. बघा, ही जी स्त्री आहे, तर हिच्या दिसण्यावरून त्याने काय केलं? हिच्या दिसण्यावरून काय, तर तिचा अपमान होतील असे शब्द वापरले. म्हणजे तू दिसायला छान नाही आहेस, वाईट आहेस, क्रूप आहेस, एटसेट्रा. म्हणजेच काय, या स्त्रीचा अपमान केला आणि ते अपमानकारक शब्दासाठी काय म्हणतो? तर डिरोगेटरी असं आपण त्याला म्हणतो. चला आता नेक्स्ट आहे बॅरन नावाचा वर्ड. ओके, बॅरन हे ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. बघा मिनिंग काय होतं इंग्लिशमध्ये? ऑफ लँड, जमिनीसाठी वापरतात. नॉट प्रोड्युसिंग ऑर अनेबल टू प्रोड्यूस प्लांट. बघा, प्रोड्यूस म्हणजे निर्माण करणे, अनएबल टू म्हणजे असक्षम असणे, एबल टू म्हणजेच काय,
सक्षम असणे इथे आलाय अनेबल टू म्हणजे असक्षम असणे. टू प्रोड्यूस प्लांट्स म्हणजे झाडे लावण्यासाठी किंवा झाडे येण्यासाठी ती जमीन काय असणं, परिपक्व नसणं, म्हणजेच काय तर त्याला आपण बॅरेन म्हणतो. बघा मराठीत अर्थ काय व्हायला, ओसाड जमीन म्हणजे ज्या जमिनीत पीक येत नाही त्याला बॅरन म्हणतो, किंवा नापीक जमीन म्हणतो, किंवा वांज स्त्री म्हणजे अशी स्त्री जिला अपत्य होत नाही तिला सुद्धा बॅरन म्हणलं जातं. आता एक्झाम्पल बघा, द बॅरन लँड कुड प्रोड्यूस लिटल फूड. जे बॅरन लँड आहे ना म्हणजे ओसाड जमीन आहे, त्या जमिनीमधून खूप थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही पीक काढू शकता. म्हणजेच काय तर खूप जमीन ते काय जमिनीचा दर्जा खालवलेला आहे, तिथे व्यवस्थित जमिनीला लागणारे पोषक घटक नाही आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे ती जमीन ओसाड झालेली आहे. मग बॅरन म्हणजे काय, या प्रकारची बघा ओसाड झालेली जमीन जिथे काहीही येत नाहीये. चला आता नेक्स्ट वर्ड आहे आपल्याकडे आर्किओलॉजी. आर्किओलॉजी हे आहे बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन. आता वन वर्ड सबस्टिट्यूशनचा या अर्थ बघा, द स्टडी ऑफ द पास्ट बेस्ड ऑन ऑब्जेक्ट्स ऑर पार्ट्स ऑफ बिल्डिंग दॅट आर फाउंड इन द ग्राउंड. बघा द स्टडी ऑफ द पास्ट म्हणजे भूतकाळाचा अभ्यास करणारं शास्त्र, बेस्ड ऑन ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, पार्ट्स म्हणजे भाग म्हणूया, बिल्डिंग ओके, पार्ट्स ऑफ अ बिल्डिंग दॅट आर फाउंड इन द ग्राउंड. बघा त्या बिल्डिंगचे त्या इमारतीचे जे भाग आहेत ते ग्राउंडमध्ये म्हणजे जमिनीमध्ये गाडले गेलेले असतात आणि त्या गाडले गेलेला जे अवशेष आहेत त्या अवशेषांचा अभ्यास करणं त्याला तुम्ही म्हणू शकता आर्किओलॉजी, पुरातत्व विभाग म्हणू शकता. बघा आता त्याचे मराठीमध्ये अर्थ काय होतो, जमिनीत गाडलेल्या इमारतींचे अवशेष किंवा वस्तू यांच्या आधारावर भूतकाळाचा केलेला अभ्यास पुरातत्व विद्या किंवा पुरातत्व शास्त्र. बघा मित्रांनो आर्किओलॉजीचा अर्थ काय व्हायला, जमिनीत गाडलेल्या इमारतीचे अवशेष, समजा हडप्पा वगैरे संस्कृती तुम्हाला माहिती आहे, ती सर्व संस्कृतीमध्ये जमिनीमध्ये गाडलेले अवशेष होते, त्यांना परत वर काढण्यात आलं आणि त्याच्यावरती संशोधन केलं. हे कोणाचं काम होतं, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचं काम होतं. आता एक्झाम्पल बघा, द आर्किओलॉजी ऑफ दिस रिजन इज पुअरली डॉक्युमेंटेड. बघा आर्किओलॉजी ऑफ दिस रिजन, रिजन म्हणजे प्रदेश म्हणूया. हा जो प्रदेश आहे बघा या चित्रामध्ये पाहू शकता सगळे पुरातत्व त्याच्यामध्ये अवशेष दिसायलेत. हा इथे बघा इथे एक दिसते, इथे एक दिसते, हे सर्व समाधी आहेत किंवा काहीतरी पुरातत्व एक जुनी इमारत होती त्याचे अवशेष आहेत. तर ते सर्व शोधनाचं जे काम करतं तर ते शास्त्र आहे आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्व शास्त्र तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट आहे मित्रांनो कन्सील्ड. हा आहे वर्ब, क्रियापद आहे. पाहूयाचा अर्थ काय होतो, केप्ट हिडन ऑर फेअर इट कॅन नॉट इझिली बी सीन. बघा केप्ट हिडन, हाईड म्हणजे लपवणे, हाईडचा विटू झाला हिड, फित्री झाला हिडन. ओके म्हणजे अशी काहीतरी गोष्ट जी हिडन केलेली आहे, लपवलेली आहे. फेअर इट कॅन नॉट बी इझिली सीन आणि सहजासहजी ती दिसू शकणार नाही या उद्देशाने ती लपवलेली आहे म्हणजेच कन्सील केलेली आहे. बघा लपून ठेवलेले किंवा ते सहज दिसू शकत नाही असे. कन्सीलचा अर्थ काय, लपून ठेवलेलं किंवा ती सहज दिसू शकत नाही असं. आता एक्झाम्पल बघा छान कळेल, द रॉबरी हॅड बीन रेकॉर्डेड ऑन अ कन्सिल्ड सिक्युरिटी कॅमेरा. बघा रॉबरी म्हणजे काय, चोरी. रॉबरी हॅड बीन रेकॉर्डेड, ती चोरी जी करण्यात आलेली होती सर्व रेकॉर्ड झालेली आहे. कशावर, तर कन्सिल्ड सिक्युरिटी कॅमेरा, जो लपून ठेवलेला जो कॅमेरा होता ना त्या कॅमेऱ्यामुळे सर्व चोरी काय उघड झालेलं. बघा हा व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीने बघाच लपून केलेली चोरी आहे म्हणजे पूर्णपणे पॅक आहे. बघा त्याचा चेहरा पण पॅक आहे, चेहऱ्यावरती मास्क सुद्धा घातलाय, पूर्ण जॅकेट घातलंय त्यांनी, फुल तो काय पूर्ण बॉडी त्याची झाकून ठेवलेली आहे. परंतु तरी सुद्धा त्या कॅमेऱ्यामुळे त्या व्यक्तीला ओळखण्यात आलेला आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. चला आता नेक्स्ट वर्ड आहे आपल्याकडे प्रिव्हिलेज. प्रिव्हिलेजचा अर्थ बघा, हॅव्हिंग ऑर शोईंग स्पेशल ॲडव्हान्टेज. बघा हॅव्हिंग म्हणजे असणं, शोईंग म्हणजे दाखवणं, स्पेशल ॲडव्हान्टेज विशेष असा फायदा असणं. मग प्रिव्हिलेजला म्हणू शकता तुम्ही विशेष फायदा असणं किंवा दर्शवणं किंवा एखाद्याला मिळालेला विशेष अधिकार. प्रिव्हिलेज म्हणजे काय, तर एखाद्याला मिळालेला विशेष अधिकार. आता एक्झाम्पल बघा, ही कम्स फ्रॉम अ व्हेरी प्रिव्हिलेज्ड बॅकग्राऊंड. बघा ही कम्स तो येतो, ही कम्स फ्रॉम अ व्हेरी प्रिव्हिलेज बॅकग्राऊंड म्हणजे तो व्यक्ती जो आहे ना एका प्रिव्हिलेज विशेष अधिकार असलेल्या कुटुंबाकडून येतो. म्हणजेच बघा इथे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता सर्व अंबानी कुटुंबीय आहे. या सर्व कुटुंबियामधले जे मुलं आहेत त्यांचे त्या सर्वांना विशेष अधिकार आहे. कोठेही जायचं असेल तर ते स्वतःच्या कारने जातील, स्वतःच्या विमानाने जातील, स्वतःच्या प्रायव्हेट जेटने जातील. मग त्यांना एक विशेष अधिकार आहे. मग प्रिव्हिलेजचा अर्थ काय होतो, तर विशेष अधिकार. ओके चला आता नेक्स्ट वर्ड आहे आपल्याकडे ॲलिमनी. ॲलिमनी वर्ड सबस्टिट्यूशन आहे मित्रांनो. बघूया ॲलिमनीची डेफिनेशन काय होते. मनी दॅट अ कोर्ट ऑफ लॉ ऑर्डर समवन
टू पे रेग्युलरली टू देअर फॉर्मर वाईफ ऑर हजबंड आफ्टर दे हॅव गॉट डिवॉर्स. बघा, मनी म्हणजे पैसा म्हणूया. दॅट अ कोर्ट ऑफ लॉ ऑर्डर म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून एक आदेश देण्यात आलेला आहे. ओके, टू पे रेग्युलरली टू देअर फॉर्मर वाईफ. पैसा कुणाला द्यायचा आहे? तर त्या व्यक्तीची जी फॉर्मर वाईफ म्हणजे अगोदरची वाईफ आहे, जिच्यासोबत त्या व्यक्तीचा डिवॉर्स झालाय, घटस्फोट झालेला आहे, आणि त्या स्त्रीला तिचं घर चालवण्यासाठी जे पैसे द्यायचे त्याला ॲलिमनी असं म्हणतो, म्हणजे पोटगी देणं म्हणतो. बघा आता मराठीमध्ये काय अर्थ होतो. घटस्फोटानंतर एखाद्याला नवऱ्याला किंवा बायकोला नियमितपणे द्यायला लागणारी रक्कम किंवा पोटगी. समजा बघा, आता इथे चित्रामध्ये पाहू शकता तुम्ही, ऋतिक रोशन आहे आणि त्याची वाईफ आहे. तर याला ऋतिक रोशनचा तिच्यासोबत डिवॉर्स झाल्यामुळे तिला काय पोटगी द्यावी लागत आहे. बघा एक्झाम्पलमध्ये, मिस्टर सुझेन वॉज अवॉर्डेड $1,000 मंथली ॲलिमनी बाय द कोर्ट वेन शी वॉज डिवॉर्स फ्रॉम हर हजबंड. बघा, मिसेस सुझेन वॉज अवॉर्डेड $1,000 मंथली ॲनिमली. जी सुझेन होती ना, तिला $1,000 पोटगी द्यावी लागली. कुणाला? तर ऋतिक रोशनला. तर कशामुळे? तर ती त्याच्यापासून विभक्त झालेली आहे, त्यामुळे. मग ॲलिमनीचा अर्थ काय होतो? पोटगी. नेक्स्ट आहे बघा आपल्याकडे आयडलनेस. ओके, आयडलनेस हे नाऊन आहे. याचा अर्थ बघा, द स्टेट ऑफ बिंग लेझी अँड नॉट विलिंग टू वर्क. बघा, द स्टेट ऑफ बिंग लेझी म्हणजेच काय? तर लेझी आळशीपणाची अवस्था, किंवा नॉट विलिंग टू वर्क. विल म्हणजे इच्छाच नाही, वर्क म्हणजे काम, म्हणजे अशी अवस्था ज्यामध्ये त्याला काम करावं असं वाटत नाहीये, त्याला आयडलनेस असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच बघा, निरुद्योगीपणा किंवा आळस. आता एक्झाम्पल सांगतो, छान कळेल. पॉवर्टी इज द रिवॉर्ड ऑफ आयडलनेस. बघा, पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य. दारिद्र्य हे एक रिवॉर्ड आहे, बक्षीस आहे. कशाचं? तर आयडलनेस, आळशीपणाचं एक बक्षीस आहे. म्हणजे दारिद्र्याचं मुख्य कारण काय? तर आळशीपणा. बघा, इथे व्यक्ती दिलाय, तर तो व्यक्ती बेगर आहे आणि तो रस्त्यावरती एक भीक मागत आहे. म्हणजेच काय? आळशीपणामुळे आपण म्हणू शकतो. आता बघा नेक्स्ट वर्ड आहे चीरफुलनेस. चीरफुलनेस आहे नाउन. आता बघा डेफिनेशन, द स्टेट ऑफ बिंग हॅपी अँड पॉझिटिव्ह. द स्टेट म्हणजे अवस्था म्हणूया, अशी अवस्था ज्यामध्ये तुम्ही हॅपी आहात, आनंदी आहात, पॉझिटिव्ह आहात म्हणजे सकारात्मक आहात, चांगल्या चांगल्या गोष्टींचाच नेहमी विचार करताय, त्याला चीरफुलनेस म्हणू शकता. बघा, आनंदी आणि सकारात्मक असण्याची जी स्थिती आहे त्याला चीरफुलनेस असं तुम्ही म्हणू शकता. आता एक्झाम्पल बघा, चीरफुलनेस इज द बेस्ट प्रमोटर ऑफ हेल्थ. तुम्हाला उत्साही राहणार. तुम्ही जर उत्साही असला तर तुमचं आरोग्य सदृढ राहील. म्हणजेच काय? तर आपण उत्साही राहिलं पाहिजे. बघा, हे पिक्चरमधले सर्वजण 5 जण व्यक्ती आहेत आणि पूर्णपणे उत्साहित आहेत, गात आहेत, खेळत आहेत, बागडत आहेत. त्याला आपण चीरफुलनेस असं आपण म्हणू शकतो. आता नेक्स्ट आहे बघा 14. ओके, टू लिव्ह समवन इन द लर्च. ही आहे बघा इडियम, मन आहे. टू लिव्ह समवन इन द लर्च. बघा अर्थ काय होतो? टू डेझर्ट समवन इन हिज डिफिकल्टी. डेझर्ट म्हणजेच काय? तर सोडून देणे. समवन म्हणजे कुणाला तरी. इन हिज डिफिकल्टीज म्हणजे अडचणीच्या वेळी एखाद्याला सोडून देणं, म्हणजे टू लिव्ह समवन इन द लर्च म्हणू शकता. बघा, एखाद्याला त्याच्या अडचणीत सोडून देणे हा मराठीत त्याचा अर्थ झाला. आता एक्झाम्पल बघा, शी सेड शी वुड हेल्प विथ द रेंट बट शी लेफ्ट मी इन द लर्च. बघा, आता या 2 स्त्रिया आहेत, या 2 स्त्रियांमध्ये काहीतरी वाद चालू आहे. बघा, काय म्हणते बघा, ती म्हणते, शी सेड, ती म्हणाली की शी वुड हेल्प विथ द रेंट. ती म्हणाली की मी तुला रेंट देण्यामध्ये म्हणजे किराया देण्यामध्ये तुला मदत करते. अच्छा, दोघीपैकी ही तिला म्हणाली की मी तुला रेंट देण्यामध्ये मदत करते. परंतु बघा, बट शी लेफ्ट मी इन द लर्च. परंतु तिने मला मध्येच अडचणीत सोडलं आणि ती रूम सोडून निघून गेली. म्हणजेच काय? एखाद्याला अडचणीमध्ये सोडून द्यानं, याला म्हणूया टू लिव्ह समवन इन द लर्च. चला, आता नेक्स्ट वर्ड आहे आईल. आता आईल याचा आपण मिनिंग पाहूया. अ लॉंग नॅरो स्पेस बिटवीन अ रोज ऑफ सीट्स इन अन एअरक्राफ्ट सिनेमा ऑर्चर. बघा, अ लॉंग म्हणजे लांबलचक म्हणूया, नॅरो स्पेस अरुंद अशी जागा, बिटवीन रोज ऑफ सीट्स, बिटवीन म्हणजे दोघांमध्ये. ओके, रोज ऑफ सीट्स इन एअरक्राफ्ट. एअरक्राफ्ट म्हणजे विमान, सिनेमा हॉल असेल किंवा चर्च असेल. ओके, आता ही ज्याला म्हणतो आपण जायची वाट. बघा, बसमध्ये पण लेफ्ट साईडला काही चेअर टाकलेल्या असतात, राईट साईडला काही चेअर असतात, आणि प्रवाशांना येण्या जाण्यासाठी जो रस्ता असतो ना त्याला आईल असं आपण म्हणतो. ओके, म्हणजेच बघा, विमानामध्ये पण सेम पोझिशन, राईट लेफ्ट साईडला दोन्हीला चेअर असतात आणि मध्ये जो स्पेस असतो त्याला सुद्धा, सिनेमा हॉलमध्ये सुद्धा. आणि इथे तुम्ही हा चर्च पाहतात, या चर्चमध्ये पण बघा राईट साईडला व्यक्ती आहेत, लेफ्ट साईडला सुद्धा व्यक्ती आहेत आणि मधून हे दोघं जात आहेत, म्हणजे या स्पेसला आईल असं म्हणतात. बघा,
द ब्राईड अँड ग्रूम वॉकड डाऊन द आईल टुगेदर. हा जो ब्राईड म्हणजे वधू, ओके, ग्रूम नवरदेव, ही जी नवरी आणि नवरदेव जो दोघं जण आहेत ते बघा त्या आईलमधून म्हणजे त्या मधल्या स्पेसमधून जात आहेत. म्हणजेच काय, याला आपण आईल म्हणजे जायची वाट असं आपण म्हणू शकतो. ओके, चला मित्रांनो, आजच्या सेशनमधले आजच्या व्हिडिओमधले महत्त्वाचे होते 15 वर्ड्स. अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा तुम्ही. डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळणार आहे. आणि या प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नेहमीच मिळत राहतील. आणि संपूर्ण व्हिडिओ पहा आणि मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्युटिफुल व्हिडिओ.